अजिचे रे काळी शकून सांगे, उडे उडे काऊ तुझे सोन्याने मढविल पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येती. ज्ञानदेव म्हणे जाणे जे खुने, भेटती पंढरी राणे शकून सांगे, उडे उडे काऊ तुझे सोन्याने मढविल पाऊ, पाहुणे पंढरी राऊ घरा कै येती. माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण. ऐशदी प्रेम काही कळा, प्रेम काही कळा, ऐशदी प्रेम काही कळा. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थस्पदं शिविरञ्चनुतं शरण्यं, भृत्यारत्युं मृडपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. शिवे करता निवडलेला भंग, अलंकापूर रहिवासी साधकाचे मैबाप ज्ञानोबराय यांचे हा हो 6 चरणाचा अभंग. या अभंगाद्वारे ज्ञानोबराय एक गोड अवस्था व्यक्त करतात, तिला प्रलाप अवस्था म्हणतात. तुरिये जे माझ घर रे घे, जे जे भेटेल त्याच्याशी एक संत महात्मे बोलताना जगाशी बोलत असले तरी विषय देव आहे, देवाशी बोलताना विषय देव आहे, मनाशी बोलताना विषय देव आहे, आणि बुद्धीशी बोलताना विषय देव आहे. तशी ती बोलताना बुद्धीशी बोलतात. असा हा तसा अभंग बडा अवघड आहे. ज्ञानोबरायचं वाङ्मयच बडं कठीण आहे. अगदी शृंगार रसाने साहित्याने सगळ्यांनी अगदी युक्त. कशाप्रमाणे जसे गंगे किनाऱ्यावरती वेल पसरतात, म्हैस वेल एकमेकाच्या इतके गुंतडलेले असतात, काढणं अत्यंत कठीण आहे. तसं ज्ञानोबरायचं वाङ्मय आहे. बड्या बड्या शास्त्री पंडितालाही मेटाकुटी सांगताय अशी ही गोड भाषा आहे. सकाळचा वेळ आहे, माघ शुद्ध चतुर्दशी, दुसरा प्रहर जवळ संपत आला. आपण सर्व आलेली ग्रामस्थंडळी, संवत्सर परिसर, अखिल पंचकृषीतील कोणी असणारी मंडळी, गोदावरी किनारा, आणि सकाळचा वेळ आज एकच गोड दिन आहे, अजी सोनियाचा दिन. भगवान गणेशाचा जन्म जयंती, आणि त्या निमित्ताने देशभर ही स्वतः प्रजापिता ब्रह्मदेवाने गायलेले बरं का. ठला विठ्ठल 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 अशी असणारी. म्हणून ज्ञानोबराय असं म्हणतात, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. निधी या शब्दाचा अर्थ ठेवा, मंगळाचा ठेवा. कोण असेल तो गणाधीश गायक आहे. आणि या करताना मला कल्पना नव्हती बरं का. आपण प्रजापिता ब्रह्मदेवाच्या मताप्रमाणे भगवान गणेशाचे विसहस्र नाव जरूर प्रकट करू. हं, ठला विठ्ठल 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 विठ्ठल. जसं विष्णू सहस्र नामावली आहे ती स्वतः भगवंतांनी गायली, व्यासांनी गायली, तसं आपण हाही प्रयास करू. आणि पुरातन असणारं वाका शिवालय निगुड मठम, साधकाला साधना करण्याकरताना स्थळ कसं असावं. शुशोदेशे प्रतिष्ठापे स्थिरमासनमात्मन. हे अर्जुना, आता सवाध्याय पहा. जेव्हा भगवान बोलत असताना मन स्थिर करण्याकरताना काय काय पाहिजे. जोहळ गंगा, झळझळ वाहणारी गंगा असावी, पण त्यातल्या त्यात ती दक्षिण वाहिनी असावी. दक्षिण वाहिनी असेल तर ती तीर्थामध्ये मोडल्या जाते बरं का. हां, जसं पंढरपूरला चंद्रभागा झाली म्हणून तिला चंद्र आणि भागा, चंद्र आकार आपल्याला ती चिंतन आज नाही करायचे. पण इथे संवत्सर आहे थोडीशी, ती दक्षिण वाहिनी देश आहे. पण जसा हा सूर्योदय कोण औठ 3.5 नदामध्ये शिवणा आला. शोणा नद बसती जे येथे. शोणा हा नद
उदयापासून आंब्या ओढ्यापासून तर तो गंगापर्यंत दक्षिण वाहिनी वाहतोय. इतर कोणी नाही. गंगा यमुना सरस्वती तुंग भद्रा कावेरी ह्या सगळ्या जरी असेल पण सगळ्या पूर्व पश्चिम पश्चिम अशा वाहतात. पण दक्षिण वाहिनी ब्रह्मपुत्रा, सिंधू, आणखीन एक 3 आणि हा अर्धा नदमध्ये शिवना नद आहे. तो आउटमध्ये मोडल्या गेला बरं का हा नद. तशी इथे उदयापासून असणारी तर शास्त्रापर्यंत वाहणारी हिला वरदान दिलं होतं कोणी? गौतमाने. म्हणून अधिष्ठान गोदातटी रिद्धी सिद्धी ओळंगती द्वारी भानुदास पूजा करी वाक्पुष्पे अनुपमे बरवा बरवा केशवराज. असा हा गोदा किनारा आणि त्या तीरावर आपण वटलेली मंडळी संवत्सर. तशी पुरातन नगरी आहे. अरे ऐकते की आपण करतोय प्रयत्न बरं का. समुद्र मंथन इथे झालंय. पण मग मी सातत्याने प्रवासी आहे. मग राहतेचे सर म्हणलं सर तुम्ही एवढा प्रयत्न करा ना. पांडुरंग भाऊ आमचे बाबांचे वडिलांचे विद्यार्थी त्यांची आई आणि ते राहता गायकवाड विठ्ठल 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 विठ्ठल. पण मग बऱ्याचशा लोकांना धक्का बसेल. ते म्हणजे मग लोक जर वादळ त्याला म्हटलं मी जबाबदार आहे. असू दे की महाराष्ट्रात असू दे नाही तर भारतात असू दे की. आपण शास्त्र येऊन नेतवात शास्त्र हे प्रमाण आहे. तिथे भिण्याचं कारण काय? आपण काही आपत्ती तर करत नाही ना. मग त्या काळी असणारा हा सगळा परिसर नेवाशापर्यंत मधला जो गोदावरी किनारा आहे आणि समुद्र मंथनाचा हा जो परिसर आहे तो संवत्सरिकमध्ये आला पहा. त्या मध्यभाग गुरुदेव शुक्राचार्य आहे. अधिकरून मंडळी राहू केतू आली. अमृत संमंथन निघालं त्यामुळं त्या राहूचं शिर उडावलं म्हणून त्याचं नाव पडलं राहता. आपण त्या ग्रंथात सगळे पाहशाल. झोपले ते नाही ना. विठ्ठला, विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता साहजिक प्रश्न आहे समुद्र कुठं आणि संवत्सर कुठं. आणि इथं कसं काय समुद्र मंथन झालं नंतर तुम्हाला कळेल. म्हणून असा हा आज बडा सोनियाचा गोड दिन आहे. हरी पाहिला रे हरी पाहिला रे अजी सोनियाचा. सोनियाचा म्हणजे सुखाचा. ज्ञानोबराज बोलतात. आणि असणारं पुरातन भगवान शिवा गणेशाचं मंदिर गेली आपण 45 वर्षापासून ही सेवा करत आली. आणि आपण सगळी जी मंडळी असेल भरपूर टाळकरी मंडळी आहे सेवाधारी आहे. आपल्याकडं आपलं हेच महत्त्व आहे. जेवढे टाळकरी असेल तेवढं भूषण आहे. व ते हल्ली निघाली पट्टीचे 2-3 निघाली आणि ती काहीतरी म्हणतात. जुन्या फडाच्या चाली गोड चाली म्हणणारे असले तर ही पट्टीचे महाराष्ट्रातले किती आणा तुम्ही माझ्या पुढे आणा. मी माईकवर बोलतो. आळंदीत आणा तर पंढरीत आणा. इतर सोडून द्या. ठला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. हे आमच्यातले तालमीचे अजून 2-4-6 जण जुन्यापैकी ती गेली. मात्र नंतर मग मोठी पंथामध्ये संप्रदायामध्ये पोकळकी निर्माण होईल. ती परत भरून निघणे शक्य नाही. क्षीरनीरव बहागे तो दूध कोणता आणि पाणी कोणतं हा प्रश्न आजच निर्माण झाला. म्हणून आज आपण भगवान गणेशाची जयंती साजरी करत आहे. आणि त्या निमित्ताने आपण सर्व मंडळी परिसर मला आता जो दादाने सांगितलं त्यांनी 2-4 वेळ फोन केले. बरं ते दादा मला काय हरकत नाही येतो. आपण मी हो म्हटलो ना. आणि असं असणारा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी. सगळं असणारा मंगलमय. मग ते प्रजापिता ब्रह्मदेव असो भोलेनाथ असो या भगवान विष्णू असो भगवान गणेशाला वंदना केल्याशिवाय कोणतेही कार्य सुपल. बाकीचा प्रश्न सोडा. ज्यावेळेस तारकासुराशी युद्ध करताना भगवान शिवाने बड्याच शक्तीने युद्ध केलंय. मेटाखुटीने युद्ध केलंय. पण भगवान भोलेनाथाला हार मानावं लागेल. पार्वती म्हणली कव्हा असं का करता तुम्ही? पाशुपती अस्त्र तुमच्याकडे आहे त्रिशूळ डमरू आहे आणि तरी युद्धामध्ये पराजय. तुम्ही असं का मान्य करत नाही? गणाधीश गणनाथाला जय गणेश त्याचे पूजन करा.
त्याची आराधना करा, तेव्हा तुम्हाला जय मिळेल. भगवान भोलेनाथ आणि पार्वती माताचा हा संवाद. आणि मग शेवटी भगवान शिवाला मान्य करावं लागलं. आणि जेव्हा गणनाथाची गणेशाची पूजन केलंय, निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, म्हणजे शिवालाही भगवान गणनाथाशिवाय पर्याय नाही. आता पहा, स्वतः श्रीराम प्रभू लंकेवर आक्रमण करताना तो तसा तो पाहिला तर निरामय श्यामल कोमलांग सीता समारोपित वाम भागम, दारू करत घेऊन आलाय स्वर्गातून. पण प्रभूने जय श्री गणेश, दारू आता सुरुवात करा. मी तुम्हाला किती लोकांचे नाव सांगू गणाधीशाबद्दल. आता ही 18 पुराणे, मध्वयम भाद्वयम ब्रोत्रयम चतुष्टयम नालिंग पाग्नि पुराणाने कुस्कम गारुडमेव च. भगवान व्यासाने एका श्लोकामध्ये 18 पुराणाचे नाव बोलले पाहिजे. जशी 18 तशी 18 उपपुराणे. आणि उपपुराणामध्ये तिथे गणेश पुराण आलं. ती गणेश पुराण प्रजापिता ब्रह्मदेवाने गायले पहा. आणि आता मध्ये 400 वर्षापूर्वी मोरया गोसावी पुण्यामध्ये, त्यांचा मुलगा चिंतामण गोसावी भगवान गणेश उपासक म्हणून मोरया गोसाव्याच्या आर्या अत्यंत प्रसिद्ध आहे. जसे तुकोबरायच्या अभंग, ज्ञानोबराच्या ओव्या आणि मोरया गोसाव्यांची असणारी आर्या अति गोड आहे. तर अति गोड उपासना असणारे का ते भृशुंडी ऋषी होते. भगवान गणेशाची उपासना करणारी मला वाटतं आपल्याला गणेश पुराणामध्ये पाहायला मिळेल. आणि आपण मंडळी कधी कधी निवांतळ घरी पाहतही असाल, पण मग मात्र मी पाहिलं नाही. त्याच्यामुळे आज अनभिज्ञ आहे. पण मग एवढंच आहे की प्रजापिता ब्रह्मदेवाने गायली ही 1000 नावं एक दिवस आपण तीही प्रकाशन करू. आणि अशी असणारी सकाळचा वेळ भगवान गणेशाचा उत्साह जयंती केवळ संवत्सर नगरीमध्ये नव्हे तर देशभर जिकडे तिकडे उपासना करणारी मंडळी आहे. चतुर्दशी आहे, चतुर्थी आहे आणि त्या निमित्ताने ही सेवा. मला काही कोणी सांगता येणार नाही, पण तसा हा परिसर बरा गोड परिसर आहे. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, हा तसा गोड गोदावरी किनारा आहे. म्हणून पूर्वी म्हणायचे आमच्या त्या शोनाकाठा, आपली पोरगी गव्हाळ्यारांना जायची हो. ऐक म्हातारी जागी ते बंशी गो होते तेव्हा शिवणाकाठ, पोरगी गव्हाळ्याला ती गव्हाळ्यारांच्या गावाला तेल लावायचं काम नाही. आणि गव्हाळ्यारांच्या बंशी गावाच्या जर चपात्या काढल्यावरती पोरगी पोरग कसं राहत असेल. उठाला उठाला हाही परिसर बरं तुमचा वावगाने गोड परिसर आहे. तर आपण हे चिंतन करतो आपण म्हणून असा असणारा हा गणाधीश भगवान गणेशाची तो किती प्रिय, अतिप्रिय माता गौरी मातेला, पार्वती मातेला. आणि म्हणून तर बऱ्याचशा मुली या अनेक लोक करतात. कात्यानी महामाये महायोगिनेधीश्वरी नंद गोप कुमाराये पती मे कुरुते नम. जसं सुतजी बोलले ते तसं सुतजीने प्रजापिता ब्रह्मदेवाच्या मुखातून गायला जो हा अनुवाद आहे तो गणेश पुराणामध्ये गायलाय. आणि म्हणून तो ग्रंथात असणारा हा मंगलमय. म्हणून तर भगवान शिवजी असं म्हणतात, अमंगलालही मंगल करणारा मंगल भवन अमंगलहारी उमा सहित जपत त्रिपुरारी. या करता तुकोरे म्हणतात, मंगलाचा मंगल साठा मंगलाचा मंगल साठ मंगलाचा मंगल साठा मंगलाचा मंगल साठ मंगलाचा मंगल साठा विट तोटा नेले तो विट तोटा नेले तो मंगलाचा मंगल साठा विट तोटा नेले विट तोटा नेले विट तोटा नेले. मंगलाचा मंगल साठा विट तोटाने. वीट म्हणजे नावाची वस्तूच नाही, जसं जलाचा साठा आहे समुद्रामध्ये आहे
समुद्र हा केवळ जलाच्या साठीच असणारं स्थळ आहे. पण तसं मंगलाचा मंगल साठा, तो मंगल साठा आहे भगवान मंगल गणेशजी. आणि अशी असणारी ही जयंती गेली आपण 45 वर्षापासून करत आहात. मला हे कळालं की गुरुवारी वैकुंठवासी सद्गुरू नारायणगिरी महाराज यावेळं या परिसरामध्ये येत असे, इथे येत असे. अधिकारी व्यक्ती बंकट स्वामीच्या तालमीतली मंडळी मार खाऊन तयार झाली. 1960चा काळ असा हा, 60च्या अगोदरचा. ठला विठला विठ्ठल 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 असं मी ऐकलंय. बंकट स्वामी पोरण जर नाही गाथा पाठ केला ज्ञानेश्वर त्याच्या डोक्यावर दगड द्यायचे, राय उभे पारकभर. ती मुलं कशी, त्यापैकी एक. आणि परिसर तसा गोड होता हा. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी गेले ते त्या ठिकाणच्या मंडळीला ती लागलेली गोडी ती विसरत नाही. मला आलेलंय, कळालंय. बस ससंगीन परम प्राप्ते दुसरम तरते चिरात. साधूचा संघ घडणे, संघ संताचा करिता बरवा, उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा. पंथ सुपंथीचा लबा उगवा वासना लिगाड. तुकोबराय बोलतात. म्हणून असा हा सकाळचा वेळ गणेश जयंती. जयंती या शब्दाचा अर्थ जन्मकाल, आणि तो आपण साजरा करत आहे. आणि होता होईल विद्या व्यसनम हरिपाद व्यसनम. आले मला कळलं की बाबा बरीचशी ग्रंथ माझ्याकडे आहे. माणसाला विद्येचं व्यसन असावं एक, आणि दुसरं हरिपाद व्यसनम भक्तीचं व्यसन असावं एक, आणि तिसरा व्यवसाय आपली शेती. जो असेल तो ड्युटी असेल तिथे करावा. आणि असा सकाळच्या वेळ असा हा संकेत आज बडा गोड दिसतोय. काय डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहो. असं काय बरं होतं, डावा डोवाळतोय. मग उजवा डोळा घेतला तर काय बिघडलं होतं ज्ञानोबा आहे. उजवी स्फुरत असे बाहो हे संकेत सांगणारे लक्षण आहे. आपण पुढे बोलू तर असा असणारा हा संकेत ज्ञानोबराय सांगतात. आज आम्हाला परमात्मा भेटावा. भेटी करताना कशी उतावेळपणे अवस्था आहे. म्हणून संत महात्मे पहिले बोलतो, जगाशी बोलताना विषय देव आहे. ऐके रे जना तुझ्या सोयीताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझा स्मराबा. मनाशी बोलतात, मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. हा, मनाशी बोलताना मन बडं चंचल आहे, ते आवरत नाही. हे मन बडा चंचल है उसे कितने समजाओ. सव्वे साचीन अर्जुन गांडी धनुष्यधारी धारी करा, पण तो हातबल झाला केशव. अरे काही केलं मन ऐकत नाही रे, चंचल ही मन कृष्ण. मग अर्जुनासारखा धनुर्धर योद्धा मना पुढे हरला. मग इतराची कथा उतनाही मतल जावे. बसले कीर्तनात पण घरी गेले बारा द्यायला. उतनाही मतल जावे, मनाशी बोलावा. माऊली बोलतात ना, एक तत्व नाम दृढ हरी मना एक तत्व जोड धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. हरिसी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम धरी मना एक तत्व दृढ धरी मना हरिसी करुणा येईल तुझी. दृढधरी म्हणा. देवाशी बोलताना, हे देवा तुझी आन वाही न गा. तुझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीच आवडत नाही. देवाशी बोलत आहे. आणि इथे मात्र बोलताना आज बुद्धीशी बोलतात. पहिलं तो गे का उपोकता आहे. पहिलं शब्द हा ऐल शब्दाच्या सापेक्ष बरं का. ऐल म्हणजे मी या थडीवर आहे आणि परमात्मा पहिलं थडी आहे. परमात्मा मधी बराच अंतर आहे. आणि नदी अथांग भरून चालली पाण्याने, तुडुंब भरली चाललेली असणारी ही जलाने भरली नदी, हे परमात्मा ही पार करून येईल कसा आम्ही तुझ्याजवळ. म्हणून या करताना असा हा असणारा पहिले शब्द घेतला आहे. पण मग आईल या शब्दाचा अर्थ मी देहावर आहे,
मी कोणी संवत्सरचा आहे, अमक्या घरातला आहे, अमक्या वंशातला आहे, अमक्या नावाचा आहे, अमक्या अमक्या वाड्यातला आहे. जोपर्यंत माझा आणि देहाचा संबंध सुटत नाही तोपर्यंत तुझ्यापर्यंत येणं मात्र बडं कठीण आहे. लक्षपूर्वक ऐकायचं बरं का. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून ज्ञानोबराय बोलताना माय शब्द आहे पा माय शब्द, ओ शब्द, गे शब्द ज्ञानोबराच्या लेखणीमध्ये, बरवा शब्द, सये शब्द, ही बहुतेक सगळे शब्द श्रीरूपकातले आहे. वास्तविक तो ज्ञानोबराय पुरुष होते. पुरुषे असून त्यांच्या मुखातून शब्द आले माय, श्रीरूपाने आले. आणि म्हणून कोणीही मंडळी, अहो आज माऊलीकडे जायचं आम्हाला दर्शनाला, माऊली तर पुरुष आहे, पण पुरुष असून श्री ही संज्ञा त्यांना प्राप्त झाली. का? जसं स्त्रीच्या ठिकाणी नेहमी वात्सल्य भाव असतो, जसं बाळ आलं म्हणजे मग ती ताबडतोब स्तनपान करते, त्याला प्याल दुराल करते, तशी आई ही जी प्रीती मुलावर करते ती वडील करत नाही. या करताना म्हणून माय शब्द म्हणतात. शकुन गे माये सांगत आहे, पण मग ही शकुन गे माय, आता शुभ शकुन अशुभ शकुन, तर ज्ञानोबर असं बोलतात. आता जीवनामध्ये 3 अवस्था आहे पहा, तशा 6 आहे. शिशु, पौगड, किशोर, येवण, जरा. हर व्यक्तीला हे 6 अवस्था असतात जीवनभरामध्ये, 90 वर्ष 100 वर्ष. तसं 3 अवस्था आहे, बालपण, तारुण्यपण आणि वृद्धाप्यपण. ह्या तशा 3 अवस्था आहे. तशा परमार्थाच्या 3 अवस्था कोणत्या? पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग. राग या शब्दाचा अर्थ प्रेम असा घ्यावा बरं का. संस्कृतमध्ये त्याला प्रेम असं म्हटलंय. ठल विठल पूर्व राग. पूर्व राग या शब्दाचा अर्थ काय? आपण जी वस्तू पाहिली नाही, पण कोणाच्या मुखाने शब्द या रूपाने तुम्हाला परोक्ष ज्ञान झालं आणि आता ती भेटावी. तुमचं लक्ष चिंतनाकडे नाही दिसत गड्यावर. श्रवणाचे अधिकारी दिसत नाही तुम्ही. ठला विठला ही मानसशास्त्र आहे. हा, ठला विठला ठला वक्तात वक्ता नव्हे श्रोती. वक्ता असा व्याघ्रमुखी असावा, स्वानमुखी वक्ता श्रोता नसावा. हा मधुसूदन बोलतो. हा, ठला विठला माझा हा स्वभाव आहे. रघुनाथ गुरुजी परभणी कर्म किती कठीणातली परीक्षा असो, न्याय घटित परीक्षा असो, पण किती मंद श्रोता असो, दगडोबा धोंडोबा फत्तरपोडे, तरी गुरुजीने त्याच्या गळी ती प्रक्रिया उतरलीच पाहिजे. तसं आमचा श्रोता किती मंद असू द्या, त्याच्या गळी उतरणे, विषय गवळी उतरणे हे आमचा धर्म आहे. तर त्यांनी सगळं लक्ष आमच्याकडे दिलं पाहिजे. हा, तो अनोळखी असल्यामुळे मेटाकुटी शोधतो, लवकर जोहळ येत नाही. सातत्याने जोळ आला तर त्यांनी सहज तर्कसंग्रह सांगू, नाही तर न्यायबुद्धीने सांगू, काय सांगू. वा, त्यांनी मान डोलवलीच पाहिजे. ठला विठला कावर चिंतन करतोय. पूर्व राग. अहो असा एक अमेरिकेमध्ये पेन निघला, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या कांड्या आहे, मोबाईल आहे, TV आहे, सगळं आहे. तुम्हाला ज्ञान नाही झालंय, पण शब्द या रूपाने ज्ञान झालं. तो पेन आपल्याला मिळावा, याला म्हणतात परोक्ष ज्ञान. चला आता आपण कौंडण्यपूरला जाऊ. कौंडण्यपूरला सुदेव काका सकाळी रोज संध्याकाळी पुराण सांगावा, अनेक स्त्रिया यावा, पुरुष यावा, आणि रात्र रोज कथा कीर्तन सांगावा. काय लहर लागली सुदेव काकाची, सहज विषय आला आणि वर्णन करायला लागली भगवंताच्या स्वरूपाचं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशेषी कळा लोपलिये, कस्तोरी मळवट चंदनाची उटी. काका भगवंताच्या गुणाचं, स्वरूपाचं, लिलीचं वर्णन करतात. यालाच अनुसरून ज्ञानोबराय बोलतात ना, काय कानडावो विठ्ठलू कर्नाट येणे मजलावी येला वेधू. असं बहुतेक आज
स्त्रियांच्या ठिकाणी पुरुषाच्या ठिकाणी हे असे शब्द नाही निघत. अशी बरबटले सगळे संसाराने. आणि त्यातल्या तास तर मोबाईल झाला. बोलण्याची नाही आता मोबाईल येणं काही. हे अध्ययन करतील केव्हा, हा मोठा प्रश्न आहे. तर आपण असं चिंतन करतो, जसं वर्णन करतात ज्ञानोबराय करतात, तुकोबाराय करतात. सुदैव काकाने वर्णन केलं ते ऐकत होती रुक्मिणी. काका, पण मी कौंडण्यपूरला मला हळद शिशुपालाच्या नावाने लागली, परवा लग्न आहे, कसं शक्य आहे? असू दे की लिही पत्र. तर रुक्मिणी मातेने 6 श्लोक लिहिले पा भुवन सुंदर. तर ते 6 श्लोक पत्र लिहिले लखोटा मुळबंद का सोटा बाबा एकासाठी, बाबा एकासाठी. पुरी लखोटा लिहित असे पितंबर राज दरबारी. तो लखोटा घेतला आणि सुदेव काका द्वारकेला. सकाळची वेळ भगवान खरारे करते, घोड्याला चारा पाणी करते, तितकं सुदेव काका भगवंताजवळ गेले लखोटा द्यायला. त्याच्यामध्ये सगळं लिहिलंय, हे प्रभू, जर तुम्ही व्याघ्र रूपाने माझं जर हरण नाही केलं तर स्त्री हत्येचं पातक तुमच्या अंगावर राहीन, मी आत्महत्या करेन. रुक्मिणी हत्येला वेळ तर बराच थोडा आहे, कसं काय काय. तसेच काका भगवंतानी रथ जोडला आणि कौंडण्यपूर हा पौराणिक भाग आहे. पूर्वराग आज भगवान कौंडण्यपूरला आले, रुक्मिणीशी भेट आहे. आधी करून तो कौंडण्यपूरचा संवाद आहे. रथ गेला निघोणी, रुक्मिणी भगवंताचं याला म्हणतात मिलन राग. पण मिलन रागातलं प्रेम कधी टिकवत नसतं. निश्चलदाजी असं म्हणतात, प्रथम भेटी जो आनंद आहे द्वितीय नाही, द्वितीय भेटी जो आनंद आहे तृतीय नाही, चतुर्थी भेटी जो आनंद आहे तो नाही, नाही नाही अति परिचयात. स्वतः इथे सुखदेव जरी आले आणि माय नपन दिवस राहिले, तर ती अति परिचयात होईल. कारण बाकी जाऊ द्या, 16,000 बायका होत्या भगवंताजवळ. कितीला भगवंत कळाला? अर्जुन, शास्त्रकार उद्या बोट ठेवतील, यांनी फक्त हे सौंदर्यवान पुरुष आहे, गुणवान पुरुष आहे, त्याचा भोग घेणे एवढं त्यांचं लक्षात होतं. मी कोण आहे हे कोणी जाणू शकलं नाही. अशी किती लोक नाव सांगू, तुझं आहे तुझं पाशी, असं कर. मी कोण आहे हे कळावं, यांना तू ब्रह्मांड घेऊन जाय, तेव्हा कळेल. पण मग जेव्हा विरह झालं तेव्हा तर असं आपण ही चिंतन करतो. मिलन राग, मिलन रागाच्या पुढे विरह राग आहे. विरह रागातलं पुन्हा त्याचे 3 अपूर्व राग, भूत विरह, भावी विरह, वर्तमान विरह. भूत विरह म्हणजे पूर्वीच्या काळी त्याचा आनंद भोगला कोणी? सीता माता. नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वाम भागम. वाम भागी शोभणारी जानकी. पण आज त्या जानकीला वियोग झाला, वियोग घडला सीता देवी. चला आता लंकेमध्ये अशोकवनामध्ये. पण मग गुरुजी बोलले होते, पूर्वी राक्षसात माणसं होते, असे नथुसिंग गुरुजी बोलले होते. राक्षसात माणसं होते. बिभीषण होता, त्रिजटा होती, सांगव त्रिजटे सखैशी मात. अशी अभंग पाठ केली पाहिजे स्त्रियांनी, स्वयंपाक करताना, दळताना, धुताना, स्वयंकाम करताना. मला नाही वाटत एखादी असेल माऊली इथे. अशोकाच्या बनी सीता अशोक करी, फक्त मला पाहन पानफुल वहा. हे म्हणून भगवंतांनी जांगेपासून ती उर्वशी निर्माण केली. अप्सरा तिलोत्तमा ह्या सगळ्या होत्या. नहीं माऊली, बड़ों के सामने जाना बहुत कठिन की बात होती है. ठला विठाला 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 विठाला. का बरं तुम्ही रोज 2-3 भाकरी खातात की नाही? तुम्ही म्हणजे याच्यावर सर मंडळी. मग आपण का पाहू नये? राक्षसामध्ये त्रिजटा होती, आता माणसात राक्षस झाली. हा माणसात राक्षस होऊन बसला बा. असुरी वृत्तीने वागणे त्याला राक्षस असं म्हणतात. ठला विठाला 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 विठाला. बेमान वागणे, अनितीने वागणे त्याला राक्षस वृत्ती असं म्हणतात. तर मी असं बोलतो, भूतकाळी याला भूत विरह म्हणजे परमात्म्याचा आनंद भोगला, आता विरह झाला. माता सांग बरं, मी काय अपराध केला? पती पत्नीचा वियोग विघडिला,
एखाद्या पत्नीपासून मी पती दूर केलाय, पती पत्नीचा वियोग बिघडिला म्हणून मला प्रभूचा वियोग झाला. हो ना बेटा सीता, तू वियोग केला म्हणून तर ही पत्नी आहे तुला. म्हणे काय बोलते माता, सांग. तू बालपणी खेळत असताना ती तोता मैना दोघं वेळे विहार करत होते आणि त्यातली तू मैना पकडली, ती होती गर्भवती. सीता, आम्ही रानचे पक्षी आहे. तू काही जरी सुवर्णाचा पिंजरा आहे, सगळं दिलंय तरी हे खरं आहे, पण रानच्या पक्षाला रानातली फळं गोळं उड्डाण करणे. अरे पंख नाही उडे जावन की, तू मला सोडून दे. मी प्रसूत झाली की बालकाला जन्म दिला की मग परत तुझ्याकडे येईन. पण तू असं करू नको. पण बालहट्ट शेतीने नाही ऐकलंय. 6 महिने ती मैना पिंजऱ्यात ठेवली आणि तिच्या वियोगाने तो पक्षी तोही गतप्राण झाला. आणि ती गतप्राण झाली. जा, मी तुला शाप देते. माझ्या गर्भावस्थेमध्ये तुम्हाला पिंजऱ्यात ठेवलंय, तू त्याचं पतन भोगशील. पती पत्नीचा वियोग विघडिला. कोण बोलतो? त्रिजटा माता बोलते. ठला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. तर भूत विरह, भावी विरह झाला नाही आणि वर्तमान विरह. अजून आता इथे ज्ञातबाबाने एक गोड उल्लेख केलाय. अक्रूरा चांडाळा तुझ कोणी रे धाडीला. क्रूर शब्द हा ज्या धातूपुढे मूळ उपसर्ग लागला असता, उपसर्ग 22, त्याचा मूळ अर्थ बदलतो. भुवादी प्रकरणामध्ये मान्य म्हणून याचं चिंतन केलं. पहा, क्रूर काय माणूस क्रूर, ज्याला दराय दया दया माहिनी, पण त्या क्रूर या शब्दापुढे हा उपसर्ग लागला आणि आता काय बदल झाला? आणि क्रूर शब्द म्हणला अक्रूर. क्रूर नाही. अक्रूरा नाम तैशी न करणी. चांडाळ, कणयाला घेऊन जाशील पण या सगळ्या स्त्रिया देह सोडतील. या स्त्री सगळं पातक तुझ्या माती राहील. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. यशोदा माता गवळणी. हा तिन्ही विरह पहा. भूत विरह, भावी विरह झाला नाही पण होणार आहे. रथी चढले वनमाळी अकंत त्या गोकुळी. भगवान रथ काका, या स्त्रियाच्या जर आपण ऐकलं तर उद्या आपलं काम होणार नाही. धरणी माता लौथ होऊन गेली. चाणूर मोठे शल तो शल सगळे जरासंध या दैत्याच्या भाराने धरणी भारून गेली. मला यांचा भार उतरण्याकरता मी इथे आलो. ठला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. शेवटी गोड पौराणी बाग वेळ जातो पहा. त्या सगळ्या भूमी पडल्या व्रजबाळी कोण दिहाते सांभाळी. त्या रथापुढे आडवे झाल्या. नैनीच्या उदकाने भिजली धरणी. नेत्रा वाटी वाहणाऱ्या जलाने धरणी माता उल्लीची मग झाली. माशा गवळणी पाठ करायला काय हरकत आहे? पण सगळ्याच्या हातात मोबाईल आहे. वारियाने कुंडलू. अरे थेरड्या, तू 70 वर्षाचा आहे. हे 10-20 वर्षाच्या पोरानं म्हणलं तर चालेल. उठाला उठाला विठ्ठला 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 विठ्ठला. कपाळ फोडा या नका पुढे. यांनी सगळा बोल बाधा केला. हा, आता सगळे समोर 70चे 60चे 70चे 50चे असे तरुण कोणीच नाही 10-20 वर्षाचे. पण मग मी बोललेलं तुम्हाला कळेल ना. 50चं 60चं 70चं 80चं 72चा दुष्काळ आठवतो का? हा, हे तर कळेल ना. तर हे 3 विरह, भूत विरह, भावी विरह, रथ गेला निघोणी. भगवान निघून गेले हा विरह आहे. आणि अशी ही विरह अवस्था संत महात्मे तेव्हा जेव्हा आले का त्यांना काहीच कळत नाही. कोणाशी बोलताना आपण पहिला मुद्दा मांडला होता, ते बोलताना विषय देव आहे. जसं तुकोबरा एकदा बोलायला लागले. पुसावेशी हिची वाट जे जे भेटे तयाशी. जे जे भेटे तयाशी
वेळा पिसा झाला. देव कृपा करील मज. तो देव पाहिला का? सांगता येईल का? कुठे तो भेटेल का? कोण सांगे सा भेटेल. चला आता वृंदावन मध्ये सर्व गोपीची आवाज सही आहे. लताओं में कुंज गली में पुकारा करेंगे, कहीं तो मिलेंगे वो बाके बिहारी. वृक्षाला विचारतात, पशुला विचारतात, पक्षाला विचारतात, सगळ्याला विचारतात. तसं ज्ञानोबराय सकाळी अंगणात उभे राहिले. अंगणात उभे राहिले आणि पिंपळ वृक्ष येते तिथे ज्ञानोबराच्या जयाची ही द्वारी. आणि त्या वृक्षावर पक्षी ओरडतोय. पक्षी ओरडतो, कावकाव करतो. काही प्राणी शुभ शकुनी आणि काही प्राणी अशुभ शकुनी. मांजर, गर्धब, टिटवी हे सगळे अशुभ प्राणी. काही कार्याला निघलं, अरे ती मांजर आडवी गेली गड्या, मग मागे सरा. पण मग काही प्राणी शुभ शकुने, त्यापैकी कावळा ओरडणे. आणि म्हणून ज्ञानोबराय त्याचा उल्लेख अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. पहा बरं जमतं का? पहिलं तो गे काऊ कोकता है, पहले तो गे काऊ कोकता है. पहिलं तो काऊ कोकता है, पहिलं तो काऊ कोकता पाहुणा येऊ द्या, पण पाहुणा असा असावा. पहिलं तो गे काऊ. काऊ म्हणजे कावळा ओरडत आहे. पण हे कावळ्या शकुन गे माये सांगत आहे. तू बोलतो ना, तुला माझी ही विनंती आहे, तू असा शकुन सांग. पण आता पहिले शब्द ओरडणे, कावकाव करणे. कावकाव करणे त्याचा स्वभाव आहे, उड्या मारणे, टुनू टुनू करणे. तसं अहम रूपी अहम ब्रह्मास्मी हा कावळा आहे. तो सदैव मी का ओरडतोय, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. पण ज्ञानोबर म्हणतात, तू जर ब्रह्मा आहे तर बाकी आम्ही काय सगळे चोर आहे का? मग आम्ही नाही का? गोड चिंतन आहे बरं का. तर याही करता ज्ञानोबर म्हणतात, पहिलं तो गे काऊ. पहिले या शब्दाचा अर्थ परमात्मा दूर आहे आणि मी इथपर्यंत आहे, संवत्सरलाय. कधी येईल? दुरोनी आलो मी गा, लमून आलो, युग युग झाले, जन्म घेतोय, पण अजून तुझी भेट होत नाही. काय करू? कोण सांगे सा भेटेल. मला कोण देवाजवळ घेऊन जाईल, त्याची भेट करून देईल, संवाद करून देईल. तसा हा साधक या ठिकाणी ज्ञानोबर आहे, अजान वृक्ष त्या पिंपळाच्या वृक्षाजवळ. आणि बोलतात त्या पक्षाशी, पहिलं तो गे काऊ. हे कावळ्या, का तुला पंख आहे? तू जसं तुकरंतात, येतियाशी पुशे जातिया धाडी निरोपा. पंढरपूरला चालले ना तुम्ही, मग माझं पत्र घेऊन जा की. माझे पत्र धन्याला, माझे पत्र धन्याला म्हणजे मालकाला. आता ती पत्र आहे पा. परिशे माते माझी विनवणी. भाग्यश्री ते पत्र आहे, गंगेला पत्र आहे. आणखीन तुम्ही विश्वनाथ दिन तुकोबांनी विश्वनाथाला प्रश्न दिलं. आता आपण पुढे शिवरतीला पाहू. गैलं पत्र दिलं. या सगळ्या लोकांना पत्र. जसं पंढरीला चालले तुम्ही, मग पांडुरंगाला निरोप सांगा ना. अजून काही माणसं बोलतात, तुम्ही वारीला चालले हो, मग असं करा, एक नमस्कार तुमचा करा, दुसरा नमस्कार आमचा पांडुरंगाला सांगा की आम्ही आलो नाही, पण मग आमचा नमस्कार स्वीकार करा. आहे ना आजही पद्धत. जुनी माणसं अजून असं करतात, पहा तुम्ही. म्हणून काही जुनी रीतिरिवाज अजून चांगला आहे माऊली, तो सर्वांनी पाळावा. चांगली विद्या, चांगले गुण कुठेही मिळो, ते सगळ्यांनी ग्रहण करावं. ज्यावेळं टिळक कारागृहात होते, देश आमचा, राज्य आमचं, आणि आमच्या हातात बेड्या. कारागृहात आम्ही. ब्रिटिशांनी विचार, बोला टिळक. बडा गोड संवाद आहे. त्यांनी
हातात गीता होती आणि मग वेळ कसा खर्च करावा म्हणजे गीतेवर भाष्य करत असताना गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला आहे आणि त्यांनी असा उल्लेख केला सांग कुठली कादंबरी जरी असेल ती वाचावी आणि वाचल्यानंतर एक जरी वाक्य मिळत तर आपल्या वाचण्याचं परिश्रम मिळायचं फल मिळालं म्हणून काही कुठेही गुण चांगला असो तो त्याचा स्वीकार करावा म्हणून जसं त्या कावळ्याशी ज्ञानवंता पहिलं तो गे कावू कोकत आहे ओरडत आहे पण शकून गे माये सांगत आहे हे माय पण मग इथे माय शब्द घेतलाय माय या शब्दाचा अर्थ बुद्धी घेतली आहे ना शकोनागे माये सांगत आहे आता हितगुजाची गोष्ट मैत्रीण मैत्रीण सांगते मैत्री मित्र मित्र जो सांगतो या मैत्री मित्र जो सांगते आपली ती लपून ठेवत नाही कारण तिथे ती प्रगट करण्याचे विषय आहे तसं सखी पुषे सखीशी तसं ज्ञानोबरा संवाद करतात पण मग ज्ञानोबरा तर विरक्त संन्याशी आहे श्रीदेह शिवने अंगे आईच्या उदरात होती तेवढं स्त्रीचा स्पर्श आहे मग स्त्रीचा स्पर्शच नाही मग ज्ञानोबराला सखी होती तरी कोणती हाडामासाची मग हाडामासाची सखी ज्ञानोबराच्या जवळ कधी नाही आली आणि कधी नाही आली मग ज्ञानोबरा असं बोलतात कोणाशी बरं संमत बडबोड आहे पहिलं तो गे का कोकत आहे शकून गे माये सांगत आहे तर ही सखी आहे बुद्धिरूपी सखी बुद्धीशी संवाद करतात हा जसं आणखीन तुम्ही बोलतात ना सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा देवार बाप रखुमा देवार विठ्ठल गरबा तो विठ्ठल गरबा रखुमा देवार बाप रखुमा देवार तो म्हणजे निर्गुण निराकार पण हा सगुण बनला पंढरपूरला विटेवर राहिला तो हा पण कसा सर्व सुखाचे आगर जसं आगर म्हणजे जलाचा साठा समुद्राम आहे तसं सुखाचा सागर हा परमात्मा आहे मग किती प्रमाण आणि त्याला मी पाहिलंय कसं पाहिलंय योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी है ना साजनी साजनी बडा गोड शब्द आहे ज्ञानोबराची गोड योगिया देखिला देखिला माये माय म्हटलं की ते आईला बरोबर पान आला पाहिजे तिचं हृदय भरून आलं पाहिजे उचंबळून आलं पाहिजे पण आता माय गेली मम्मी आली कशात बसती मम्मी कोणत्या शब्दकोशात बसती करून काही कळत नाही जाऊ दे आपल्याला काही वेळ खर्च होतो तो म्या देखिला गे माय हे माय पायी भोपळ्या कशी गोड देखिला देखिला पण कसा पाहिला डोळे भरून पाहिला तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी दुरी सारोनिया मी त्याला पाहताना निरखित निरखित गेली हो त्याच्या नखापासून पाहत होते नख कशी कोठऱ्या कशा कर्दळीच्या गाभ्याप्रमाणे मांड्या कशा केळीच्या गाभ्याप्रमाणे कंबर कसं सुमध्यमा चंचल खंजनाची हा बाहू कसे वक्षस्थल कसं तर बोले बेंबी होती हे कमल जैशी हा शरीर कसं कठोर पिनसन भार नम्रा सुमध्यमा चंचल खंजनाची नेत्र कसे तर खंजन पक्षाच्या नेत्राप्रमाणे त्याची नेत्र आहे भ्रोर मध्ये त्याची भ्रुकुटी कशी
दात कसे दंतवळी हे जल्लाळ मुख निर्मळ सुकराशी ससा 32 दात सगळ्याच्या मुखात नसतात. घरी गेल्यावर तुम्ही मोजून पहा आरशात पाहून. काय करावी ती 32 लक्षणे. मुखात 32 दात असावा. आता पोरी पाहतात आणि पोरं पाहतात. गोरे गोरे मुखडे पे काहीच कोणाला तपासणी बा कोणाचं. चला उठाला अनपट गवार लोक आमच्या दृष्टीने केवळ गवार लोक, कोणतंही अध्ययन नाही आणि अशी वेडी पिशी झालेली. आणि आता ह्या पोरीने लोकांनी वैकृती निर्माण केली. मला असं वाटत होतं आम्ही घोषेगारांचा पुरुष आहे, इतके रसातळ लोक जातील. रसातळ म्हणजे पृथ्वीपासून 70,000 योजन खाली तिथपर्यंत लोक गेले. मग तो कोणी महाचांडाळ जरी असेल, क्षुद्र जरी असेल चालेल, फक्त नोकरीवाला पाहिजे. बस ना. धिक्कार असो त्या जीवनाला. ठला विठाला विठ्ठला विठ्ठला वो तो क्या होता है बोले. ठला विठाला लोम विलोम प्रतिलोम. प्रतिलोम नहीं होना चाहिए, पण आज नोकरीमुळे प्रतिलोम झाला. 1 नंबरचा 4 नंबराशी. हे कीर्तन करू का हे चिंतन करू. दूर दूर वाहत चालले म्हणून बोलतो माऊली. सांभाळा, थांबा, थोडं स्थिर व्हा, अवलोकन करा. रोज गाय म्हैस रात्रंदिवस रवंत करते संध्याकाळी, तुम्ही करत नाही, त्याच्यामुळे असं होत आहे. ठला विठाला तो म्या देखिला गे हे से मी परमात्मा पाहिलाय. आणि म्हणून ज्ञानोबराय त्या सखीशी संवाद करतात. पहिलं तो गे काऊ कोकता हे कावड्या, तू असं कर ना, शकून गे माय सांगत आहे. ओरडतो ना तू, मग मला शकून सांग. तो शकून असा आहे, शुभ शकून असावा. आता शुभ शकून सांगणारे प्राणी मोर आहे, नाग आहे, चातक आहे, आणखीन सारज आहे. असे हे शुभ शकुनी प्राणी. त्यापैकी कावळा एक प्राणी असा गोड प्राणी, आणि तो शकून सांगतो. म्हणून गरुड आणि गरुड आणि काकभुसुंडी संवाद नील पर्वतावर म्हणजे सुमेरू पर्वताच्या शिखरावर. काकभुसुंडी 27 कल्पापासून तिथे थांबली. एवढं आयुष्य लाभणारे फक्त काकभुसुंडी. परत पहा, 27 कल्प. एक कल्प म्हणजे काय? सहस्रयुगपर्यंत मर्याद ब्रह्मणो विदोहो. 1000 युग जातात तेव्हा एक रात्र होते. 1000 युग जातात तेव्हा एक दिवस होतो. आणि तेव्हा एक रात्र आणि एक दिवस म्हणून एक कल्प होतो. तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. आता त्या युगामध्ये सहस्रयुगापर्यंत एक युगामध्ये मन्वंतर होतात 14 मन्वंतरचा आयुष्य किती? पहा बरं, पाव एक, पाव बे, पाव अर्धा. ऐक कोणी आउट किंवा ती बी आउट केली बा. निश्वल म्हणू का काय? ये तो बडी खेद की बाब आहे. पहिले सैनाचे कपडे घालत होते, माणसासारखे वागत होते. हाय ना माईक चालू? हा दाखव. ठला विठाला महाराष्ट्रात पाहत असेल तर पहा, कोण असेल ना अधिकारी ते. त्या दिवशी आम्ही भुशी साहेबांना बोललो होतो, शिक्षण अधिकारी. का पावकी नेमकी आउटकी तुच्छ म्हणून तुम्ही घालवली का? नाही 100 विद्यार्थी गोखणार, पण 5 विद्यार्थी गोखतील ना. जगताची संगती तुम्ही लावणार कशी? मन्वंतर युग कल्प हे बटन लागेल का? संवत्सर मधले नाही, जिथे जिथे पाहाल तिथे ऐका. ठला विठाला ये कल्पनी 27 कल्प आयुष्य लाभलं. काक म्हणजे कावळा आणि भुसुंडी म्हणजे ऋषी. खाली सर्व ऋषी, शरीर ऋषीच आहे आणि वर मात्र कावळ्याचं मुख आहे. आता चतुर महागरुड, गरुडाचे पायी. गरुड तिथे गेला. गरुड कसा रे? तुला देवाच्या बोलण्यावर विश्वास नाही, माझ्याकडे आला. माणसाला वयस्कर व्यक्तीपासून बोध होतो, लहान व्यक्तीपासून होते. ती शंभर काटणं आम्हाला सांगायला लागलं.
अरे पण त्या शंभळ्या काट्याच्या 700 श्लोक पाठी, तू 90 वर्ष झाला तुझा हरिपाठ पाठणे अजून. मग तुझ्यात आणि दगडात काय फरक आहे वडाच्या झाडात? वयाच्या प्रबोधे विचार जनाई, समान तुझी बालकाचा. गरुड आणि काकवसुंडी संवाद पहा. आपण का असं बोलवतो? म्हणून कावळा असा प्राणी, आणि म्हणून ज्ञानोबा त्याच्यात म्हणतात, पहिलं तो गे पहिले तोरे चतुर गे माये धाग उड रे काऊ तुझे उड रे काऊ तुझे गूढ संवाद आहे, आणि तो संवाद इथे ज्ञानोबा व्यक्त करतात. शकून गे माये सांगताय, पण काय शकून सांगे? परमात्मा भेटेल का? तू लवकर जा, कारण तुला पंख आहे, मला पंख नाही. पंख नाही उड जावण की. मीराबाई बोलतात. मीराबाईची गोड अभंगी पहा. मीरा ही राधाराणीच अवतार आहे. 82 वर्ष राहिल्या, पण 82 वर्षामध्ये मीराजीचे उद्गार असेच आहे. पंख नाही उड जावण की. मी परमात्म्याकडे कधी जाईल, याचा अर्थ मी कधी मुक्त होईल, कशी लवकर जाईल, असा प्रयास करणारा हा अनुवाद आहे. आणि म्हणून ज्ञान म्हणतात, शकुनगे माये सांगत आहे. हे मा म्हणजे बुद्धिरूपी सखी आई. आईचा स्वभाव आहे मालकाचं भलं करणे. आता पहा बरं का, एकदा वाल्मिक ऋषी विद्यार्थ्याशी बोलत असताना रामायण सांगत, ए पोराव, लव अंकुश, पहा बरं, तीही संवाद करताना बुद्धीचे प्रकार केले त्यांनी. आत्मबुद्धी यथार्थाये, माझ्याकडे पहा, मथेकडे पाहू, मथेरी इथली जी परत मी येणार नाही. परत हा क्षण अर्ब रुपये दिलं ती येणार नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून मी म्हणलो ना, तुम्ही अनभिज्ञ श्रोते आहे. आत्मबुद्धी यथार्थ आहे, गुरुबुद्धी विशेषतः. कोण बोलतो? वाल्मिक ऋषी बोलतात. परबुद्धी विनाशाय श्रीबुद्धी प्रलयंगतः. आत्मबुद्धी, जो स्वतःच्या बुद्धीने विचार करून वाटचाल करतो, उत्तम अधिकारी. आत्मबुद्धी म्हणून आपली ऐकावं जनाचं, करावं मनाचं, ही जुनी वाडवडलाची म्हण वाया जाणारी हा उत्तम अधिकारी. नाही जमत, मग आता गुरुजीकडे जावं आश्रमात. गुरुदेव, मला काहीच येत नाही, काय करू? हे इकडे रोज आश्रमात मी शिकवतो तुला. आई ओन रेडली आई आऊ छाई वर. आणि गुरुजीने त्याला हळूहळू हळूहळू सगळं ज्ञान दिलंय. मल विक्षेप आवरून सगळे दोष गेले, आणि आता तो समाधान झालाय. गुरुबुद्धी विशेष. अरे माधव, तू संवत्सरचा नव्हे, संवत्सर बडी मग आपण पुढे पाहणार आहे. एक दिवस प्रकाशन होईल तेव्हा समुद्र मंथन, आणि मग त्या दिवशी तुम्हाला कळेल की संवत्सर परिसर, राहता नेवासा हा असणारा सगळा भाग परिसरामध्ये आपण नंतर वाचाल. ती शिक्षक प्रयत्न करत आहे, मधून मधून मला सल्ला घेतात. ग्रंथ आहे, आणि मग मी देतो मार्गदर्शन त्यांना. ठला विठाला गुरुबुद्धी विशेषतः. गुरुचं मुख लागलं तसं जीवन अपुर होत आहे. गुरुबिन कोण बतावे वाट, बडा बिकट यमघाट. जसं फळाला, आंब्याला सुखदेवाची चोच लागली, तो आंबा जसा पूर्ण होतो, तसं या शरीराला गुरुमुख लागलंय की ती आता तृप्त झाली. म्हणजे आता तू मरण्यास अधिकारी आहे. नाही तर तू अधो राहिला असा, कुठेतरी दूर गेला असा. ती स्त्री असो या पुरुष असो. ठला विठाला गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु बिन देव तुझा पाहता नाही त्रैलोकी राहू देतो. म्हणून श्रीबुद्ध
परबुद्धी विनाशाय. जे जे लोक ऐकतात ते परक्या बुद्धीचे लोक असतात. रावणासारखा 4 वेद ऐकूनही पाठ करूनही परबुद्धी विनाश आहे. रावण ही चांगलं नाही. विभीषण हार बार बोलाचा तरी हे साभऱ्या लोकांचं ऐकणारे. तुम्ही कुठे न्या त्यांना पातळात न्या ती जायला तयार आहे. परबुद्धी विनाश आहे. आणि चौथा प्रकारे श्री बुद्धी प्रलयंग ऐकलं का. सकाळी उठून वेगळे निघून संसार बघा. झाला प्रलय काल. ती मधला समाता असली तर ती नक्की कल्याण करीन. पण ही वेगळे निघा इकडे रे तिकडे खालाकडे चाललंय. टाला उठाला विठाला 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 आमचं चिंतन म्हणजे भगवान व्यासाचे ज्ञानोर चिंतन ऐकण्यात तर तुम्हाला 4 वर्ष स्वतः जोहर राहावं लागेल आणि मग आमची बोलण्याची खूबी कळेल. आम्ही असं कावर चिंतन करतो. श्री बुद्धी प्रलयंगत प्रलय काल होतो. पण आता ह्या असे अनेक बुद्धीचा पालट धरा रे काही मागोतहा नाही मनुष्य देह. इथे तुकोरांनी उल्लेख केलाय. आणि असं करा. पण मग ज्ञानोग्रंथात तमगुणी बुद्धी, रजोगुणी बुद्धी आणि स्त्री बुद्धी. तमगुणी बुद्धी ही तमगुणी अशी ती भलं करू शकत नाही. रजोगुणी बुद्धी त्या रजगुणासारखीच बोलते, घेऊन तशीच बोलते. त्याची उद्गार सद्गार तसेच राहतात. पण सत्वगुणी बुद्धी आई अशी बुद्धीचे वैभव अन्य नाही बुद्धीचे वैभव अन्य नाही बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे. केशवराजे केशवराजे सकळ शिरी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे एका केशवराजे हरे मुखे म्हणा हरे मुखे हरे मुखे म्हणा हरे मुखे ही सत्वगुणी बुद्धी आहे. सत्वगुणी बुद्धीशी ज्ञानवर आणतात. बुद्धीचे वैभव आणणे नाही. ती माता नक्की मुलाचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा उद्धारच करेल. बेटा आलर का काय करू राजाच आग्रे. बाकी 3 पोरं पाय निवृत्ती लक्षण धर्मग्रास क्वचित कोती सनकादी ती तिथपर्यंत नेली की नाही. पण मी करू का राजामुळे आज मी तुला प्रवृत्ती लक्षण धर्मग्राह हे मास. सत्वगुणी बुद्धिरूपी आई नक्की जीवाचं भलं करते. त्याचा उद्धारच करते. त्याला मुक्तच करते. त्याला परमात्म्याजवळच नेते. म्हणून बुद्धीचे वैभव आलं का. वैभवशाली राजा चाले तेथे वैभव सांगाते. तो सहजरी चाला तो वैभवाने चालतो. शोभतोय शोभून दिसतोय. तर तो शोभावा असा असणारा हा बुद्धी. आणि त्या बुद्धीशी ज्ञान म्हणतात. शकुनगे माये सांगताये. असं जर गोड मधुर मवाळ शब्दांनी जर बोललो तो कोणत्या आईला दयाने येणार हो. कोणत्या आईचं हृदय पाजरणार नाही. पण आईला हे कळावं मी आई आहे का. पोरं होत्यात म्हणून आई का आई म्हणून आई. हाही मोठा अभ्यास केलाच पाहिजे हा स्त्रीने. गुरुकुलात अक्षरे भवती कौमारचरे प्राज्ञा. बालपण वाया जाता कामा नये. अध्ययनात जावा. आज मोबाईलमुळे बराचसा वेळ खर्च होतो. आणि पहिले तरी कुठे अभ्यास करत होते. थोडेफार लोक करत होते. विठाला 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 देतो बरं का. असा हा संवाद ज्ञानोबराय करतात. शकुना गे माये सांगता आहे शुभ शकुन आहे. पण मग पक्षी तू लवकर जा आणि माझा निरोप देवाला सांग. तो त्याचा उल्लेख ज्ञानोबराय अभंगाच्या 2य चरणामध्ये करतात. पहा बोला. पाहुणे पंढरी ओढे ओढे गाव तुझे सोनन मडविल पाव
पडवेल पाऊ पाहुणे पंढरराव घराबाई येती. पाहुणे पंढरराव घराबाई येती. उड रे काऊ तुझे सोने पडवेल पाऊ. उड रे काऊ तुझे सोने पडवेल पाऊ. उड रे तू लवकर जा लवकर जा. उड रे काऊ हे काऊ. माझी तुला विनंती आहे, पण मग असं कर ना, निरोप जाताना पंढरपूरला जा. शकून गे का पाहुणे पंढरीराव घरा येती. परमात्म्याला एक वेळ असं झालं बरं का. नारद सहज भगवंताकडे गेले, पण जाता जाता नारायण नारायण. नारदाची वाणी पाहिली कोणी साधक आराधना करत होता, तपश्चर्या करत होता, त्यांनी ती नारदाची वाणी ऐकली. नक्की नारद असावा. उठला, धावत पळत गेला. नारद नारद थांबा. भूषाणू सदम श्रेष्ठ उभे राहा. नारद उभे राहिले. त्यांनी दर्शन घेतले. कुठे चालले? अरे मी वैकुंठात चाललो. वैकुंठात चालले? हो ना. मग असं करा नारद, मी असं ऐकलं ज्या लोकांना नारद भेटतात त्याला देव भेटतो. असं ऐकलं की ज्या लोकाला नारद भेटले तो मुक्त होतो. म्हणजे तुला म्हणायचं काय? म्हणजे माझा निरोप सांगा देवाला. काय सांगू? मला देव भेटेल का, केव्हा भेटेल, एवढा निरोप देवाला सांगा. नारद तिथे गेले, देवाकडे भेट झाली आणि संवाद झाला. संवादामध्ये चर्चेत मानस नारद म्हणजे देवाचं मन. दोघाचा देवाचा आणि नारदाचा संवाद. अरे पण देवा एक आठवण सांगतो तुला. म्हणजे काय? मृत्यूलोकातून येतात एक साधक भेटला आणि त्यांनी मला असं सांगितलं, निरोप दिला तुला. काय निरोप आहे? तू मला देव केव्हा भेटेल असा निरोप त्यांनी सांगितलं. म्हणजे मी ऐक, मी त्याला भेटेल, पण केव्हा भेटेल? तो ज्या झाडाखाली बसला त्या झाडाला जेवढे पान आहे आणि तेवढे जन्म घ्यावा लागेल तेव्हा भेटेल. ते झाड होतं चिचाचं. माणसाच्या जागाचा सत्पर झाला असता. तेव्हा काय बोलतो तू? अरे नाही ना नारद, त्याचे दोषच तेवढे ना, काय हरकत नाही, पण जाय तू निरोप सांग. नारद परत त्याच मार्गात नारायण नारायण. त्याने आवाज ऐकला नारदाचा, वाणी ओळखली. धावत गुरुदेव गुरुदेव, नारद थांबा, नारद थांबा. नारद थांबले. त्यांनी दर्शन घेतलंय आणि दर्शन घेतल्यानंतर उभं राहिलं. नारद, देवानी काय निरोप दिला? नारद बोलून गेले, तुला देव भेटणार. त्यांनी तेवढंच ऐकलं, पुढचं ऐकायला तयार नाही. अरे ऐक ना, गायनाचे बुडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. एवढंच ऐकलं, देव भेटणार आहे. पुढचं तो ऐकायला तयार नाही. पुन्हा पुन्हा नारद म्हणाले, थांब, ऐक ना. नारद म्हणले, देव भेटणार. जेवढं ऐकलं पुढे ऐकायला तयार नाही. म्हणजे याच्या आनंदामध्ये आपण विरजण टाकू नये. नारद तिथे त्याचा संवाद चालला आणि तेवढ्यात तिथे भगवंत प्रगट झाले. नारद म्हणे, आपण झोपीत तर नाही, डोळे डोळाचे बाबळ्या धरल्या गोळ्यात ताणून. म्हणे, देवा काय तू असं खोटं बोलत केव्हा शिकला? म्हणजे काय झालं? तू काय म्हणला? त्याला तो ज्या झाडाखाली बसला त्या झाडाला जेवढे पानं आहे तेवढे जन्म घ्यावा लागेल तेव्हा भेटेल. अरे मी पुढे, तू लगेच मागा ना. कसं काय? नारद, साधना करताना भक्त एक रूप झाला, त्याला काही वेळ लागत नाही. बस त्या क्षणात त्याची साधना पूर्ण झाली, म्हणून मी इथे प्रगट झालो. कशाप्रमाणे? कापुराच्या बाती उजळल्या ज्योती समाप्ते झाली समाप्ते झाली कापुराच्या वाती उजळल्या उडरे काऊ तुझे सोन्याने मडविल पाऊ,
सोन्याने मडविल पाहू असं म्हणतात. मग ज्ञानोबराय तर मधुकरी मागवत होते, लोक देत नव्हते. मग ज्ञानोबराकडे सोनं असेल का? हा ना. जयाची हे द्वारी सोन्याचा पिंपळ. मग ज्याच्या द्वारा जर सोन्याचा पिंपळ असेल तर घरात काय असेल? कचरं तर सोन्याचंच ना. हा, आता चला रावणाकडे जाऊया. रावणाची नगरी सुवर्णाची होती, विटबंदी आधी करून सगळी रावणाची संपत्ती तुकोबारायांनी वर्णन केली. एवढा रावण खरा, पण त्याच्या घरात जर झाडलोट केली तर काय निघलं? माती निघली, खकान निघला. पण ज्ञानोबरायचं जर घर झाकलं तर सोन्याचं पिंपळ आहे, तिथे काय निघणार आहे? परत आहे का, सोने या शब्दाचा अर्थ सुख असा घ्यावा बरं का. म्हणून सोन्या तुझे सोन्याने मडविल पाहून, मी तुझ्या मनामध्ये पायामध्ये सोन्याचा बाळा घालीन, म्हणजे मी तुला सुख देणार आहे. केव्हा देणार आहे? पाहुणे पंढरी रावू घरा काही येतू. फक्त परमात्म्याला पाणावा. इथे पण राव शब्द घेतला. राऊ, राऊ म्हणजे राजा. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम. पत्त्यातला राजा नव्हे. हया जुक्त्यात पतल्यातली म्हातारी सगळी मागतीची यक्का दुरी. आता कसं हसणार? टाला विठ्ठल 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 विठ्ठल. पहिली ती संसार चालायचे, सोंगट्या चालायच्या, पण आता मावळे बरं त्या चांगल्या नाही. सारी पाठ खेळावा ही जुगाराचे लक्षण आहे. कली तुला 4 स्थळ दिले राहण्या करणार. कोणी? राजा परीक्षितीने. या ठिकाणी तुझा वास राहील. हा, म्हणून कली ही 4 ठिकाणी राहतो आणि 5वं स्थळ दिलं सोनं. सोन्यामध्ये वास राहील. इथे इथे कली वास करतो. जिथे जुगार अड्डा आहे, मद्यपान आहे, असत्य आहे, कसंही खाणं आहे, सुवर्ण आहे. आता हा एक दोष बडा निर्माण होतो. स्त्रीचा स्वभाव, तिला तुम्ही तोडून जरी फेकलं तरी ती ऐकायला तयार नाही. सुवर्ण घातल्याशिवाय ती अमान्यच करत नाही. पुतळ्या गेल्या बाई, पुतळ्या गेल्या, माझ्यावर बारी आली, नवरा जुगारे लई. अरे पण पुतळ्यामध्ये सोन्यामध्ये कलीचा वास आहे. मला वाटतं हे चिंतन न करणं बरं. वृंदावनचा मधुसूदन जरी आला तरी सगळ्या स्त्रियाला फरक बोध होणार नाही. त्या मधुसूदनी शब्द बोलून खर्च का करावे? विठ्ठल 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 विठ्ठल. तर राजा राजा ऐश्वर्याने शोभतो. तसं पाहुणे पंढरी रावू घरा येती. हे पक्षा पाहुणे. आता पाहुण्यामध्ये 2-3 प्रकार होतात बरं का. जीव पाहुणा, देव पाहुणा आणि संत पाहुणा. पण मग जसा पाहुणा असेल तशी आपण मेजवानी करतो की नाही. जीव पाहुणा आहे, मग सर्वसामान्य पाहुणा आहे, मग त्याला काय करायचं? जीव पाहुण्याची मेजवानी. आज काय भोजन करायचं? जसं आज आपल्याकडे चाललंय, आता नंतर भोजन आहे, पंगत आहे, गणेश चतुर्थी आहे. तर जीव पाहुण्याला येमाचा पाहुणा, जीव पाहुण्याचं मेजवानी मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. जीव पाहुण्याची मेजवानी. पण मग आता देव पाहुण्याची मेजवानी. देव येणार आहे, मग देवाला काय? देव घरा आला आला, देव घरा आला आला, देव घरा आला. भक्ती सन्माने पूजिला, भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला, देव घरा आला. भक्ती समाने पूजिला, भक्ती समाने पूजिला, देव घरा आला
सांगत होती, मला काही सांगता येणार नाही, पण म्हणे बाबा पूर्वी ती मोठे मोठे पाषाणाचे पाषाण होते आणि त्याच्यावर भगवान गणेशाची मूर्ती होती. म्हणजे असं आहे ना, ते पुरातन आहे. हा, काही मग सांगता येणार नाही, 1000 वर्ष आले का 2000 वर्ष आले. म्हणून देव घरा आला भगवान गणेशजी म्हणजे पूर्वीच येतात ठेवा होता. आपण संवत्सर मंडळी ती जाणत आहे आणि ज्या मळ्यामध्ये आहे, शेतामध्ये आहे, त्याही मंडळींनी गणेशाची पूजा उपासना केली आणि उपासना करणे. पण मग तुम्ही मनोभावनेने काम पूर्ण काम करा, तो पूर्ण काम करतोय. म्हणून निर्विघ्नम कुर्मे देव, असं पाहायला मिळतं. शिवजीराव दौलतराव पाटील, बारहाते, त्यांचे वडील आणि आता आपण सगळी जी मंडळी भक्त मंडळी आहे ते तुम्ही गणेशाची उपासना. चला आता जसं ही दृश्य आपल्याला पाहते पुण्यामध्ये मोरया गोसावी, त्यांच्या अगोदर अनगडशा फकीर होते बरं का. अनगडशा मोठा अधिकारी होता, तुकोबरायाकडे आला होता. माई कटोरा भर दे, माई कटोरा भर दे, कोण देऊ निवाशी तुकारामे. तुकोबराय होती भंडार डोंगरावर. घरी आले रिद्धी सिद्धी सहित, कटोरा पोटा केला. ती होती तुकोबरायची पोरगी भागीरथी. घरात कोण नाही, जिजामाता पाण्याला गेली होती. भिक्षा मागणारा आला म्हणून जिजाऊ मातेने आपल्या भागीरथी मातेने ती पीठ घेतलं, एवढं चिमुकले हात आणि कटोऱ्यात टाकायला लागले. अनगडशा मनात म्हणला, पोतेच्या पोते जर ओतले तरी कटोरा भरणार नाही आणि या चिमुकल्या पोरीच्या हातात किती पीठ असणार आहे. पण जेव्हा भागीरथी मातेने पीठ टाकलं, कटोरा भरून उचंबळ व्हायला लागला. खळखळीत बोतल्या मोहरा, ऐक जागी याची मोजून पावती करा. पुढे मंगळ बेटा ठरा बेटा विठ्ठला 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 जा आता दामोदर माय बाप जोहार, माय बाप जोहार, कायापुरीचा मी महार. जोहार माय बाप जोहार. परमात्मा स्वतः महार मुजराना करतात. कटोरा भरला. अनगड शहाने लगेच पाय धरलं भागीरथीबाईचे आणि साष्टांग दंड कर. बाबा मी तुकाराम नाहीये, मी तुकाराम महाराजची मुलगी भागीरथी. हा, पूर्ण अनगडशाची अहंकार जिरला. बस 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 बेटा बस, जाऊ दे, आपला वेळ जातोय, आपला वेळ संपलाय. तर आपण ही चिंतन करतो. मोरया गोसावी, चिंतामण गोसावी, काकभुसुंडी, गणेशोपासक होते आणि आपण ही चिंतन करतो. देव पाहून आला, देव घरा आला. आज तो संवत्सरीमध्ये आला. पण मग पाहुणेर पंगती, अरे मग पंक्तीला काय, नाना प्रकारचा पदार्थ असावा. पण मग पदार्थ असताना कोशिंबीर कुठे असावी, लोणचं कुठे असावं, भाजी कुठे असावं, भाकरी कुठे असावी, चपाती कुठे असावा, हे पाकशास्त्र आहे, हे बी कळालं पाहिजे. ताट वाढताना कसं ताट वाढतावं, पण मग जेवणारा तसा पाहिजे. रुची काय रुची भोजन करणारा असा पाहिजे. नाही तर टाकडम टुकडम स्वाहा. चवी चवी घेऊ घास, चवी घेऊ घास, तवी तवी घेऊ तवी तवी घेऊ ब्रह्मरस आवडीने, चवी चवी घेऊ चवी चवी घेऊ घास. ब्रह्मरस आवडीने, ब्रह्मरस आवडीने, सवितव घेऊ घास, सवितव घेऊ शास्त्र असं सांगतं, एक घास
32 वेळा चावावा. त्याला भोजन आपण भोजन केल्यानंतर आपली विष्ठा सुकराने खाऊ नये. चवी चवी घेऊ घास पाहुणेर पंगती. देवघरा आला माझ नैवेद्य कशाचा बसना राहू देतोय. जीव पाहुणा, देव पाहुणा आणि तिसरा पाहुणा आहे भक्त पाहुणा. आज अर्जुन आला. रुक्मिणी अर्जुन थकला रे युद्ध करून करून. आज तू स्वतः स्वयंपाक बनव. आज रुक्मिणी माता स्वतः पाकशास्त्रामध्ये गेली. पाकशास्त्र स्त्रीला अवगत पाहिजे. शास्त्र येते इथं मीठ मिरची टाकली नाही नाही तसं नाही. मशिनी रांधण टोनग्याने खाल्लं. आमच्यासारखं कधी ना कधी जीवनात एखादा भेटणारच एकदा तरी जेवण. हा पाकशास्त्र निष्णात असावी स्त्री. किती तोळे मसाला. आताचे हे आचारी पोत्याने आणि टिपडाने तेल टाकतात आणि पोत्याने सौदा घालतात. एक परमाईचा पूत नाही का तो स्वादिष्ट भोजन करणारा. आता आपल्याकडे मोठ्या सप्त्यात आम्हाला हे सगळी येतात. हे शिंदे बिंदे सगळे 100 पोते रोज आपल्याला लागत आहे. 200 पोते लागत आहे. कधी कधी मी बोलतो आमच्या हाताखाली सगळे नंबर इकून तिकून नंबर बाबाला म्हणायचा सप्ताह मला द्या. ते तुम्ही जाणे तुमचं काम झाले आम्हाला नका सांगू. ढाला विठाला माझी सर्व महाराष्ट्रातील आचार्याला ही विनंती आहे. पाकशास्त्र पहिले हाताळा मग स्वयंपाक झाला. तुम्ही केलेली भाजी किती लोक खातात? ती म्हशीचं आमोन आहे का भाजी आहे? नंतर पाबर त्या भाजीवर कसं दिसतं. तो पुरुषार्थी आचारी म्हणावा. मसाला तेल न वापरताना थोडक्यात गोडवा आणणारा त्या भाजणीत. चवी चवी घेऊ घास. आज जरी आपण संवत्सर मध्ये आटलो पण काल्याचे करता एखाद्या तिथे बोलतो. सगळा देश पाहत आहे. ठाला विठाला रुक्मिणी माते स्वयंपाक बनवला सगळा सुंदर. अगदी अर्जुन या लवकर बसा. ताटाची तयारी झाली. रुक्मिणी माता वाढायला लागली तितक्यात संजय आला. वा 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 संजय आज आले. अरे रुक्मिणी तिसरं ताट कर. रुक्मिणी तिसरं ताट केलंय आणि संजय आला. संजय बोलायला लागला प्रभो माझा आज कोणत्या जन्माचं भाग्य फलद्रूप झालंय. सहज ब्रह्मरसाचे परगुणे अर्जुना लागे केले नारायणे. ते तव चित पाहुणे पातलो आम्ही हा भक्त पाहुणा. असे 3 पाहुणे. आणि तुकरंतात ज्ञानोरंतात नाही नाही पाहुणे पंढरीराव घरा केती. बस ज्ञानोबर आहे. पोटात भूक लागली तुम्ही काय सांगतात हे काही कळत नाही. पहिलं काही खायला द्या मग नंतर काय बोला ते बोला. म्हणून ज्ञानोबर आहे त्याला तिसऱ्या चरणात खायला देतात. दही भाताची मुंडी लावेन तुझे तोंडी. दही भाताची मुंडी लावेन तुझे तोंडी. दही भाताची उंडी लावी तुझे तोडे. दही भाताची उंडी लावी तुझे तोडे. जीवा पडली त्याची गोडी सांगे. म्हणतो भूक लागली तर असं कर मी तुला काय देणार. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. जीवा पडिये त्याची गोडी सांग बेगी. दही आणि भात दोन्ही पदार्थ पांढरे आहे आणि सात्विक आहे. भोजन हे सात्विक रसाचं असावं. भोजन करताना दही आणि भात. पण दही आणि भाताचं ऐक्यकरण झालं. दोन्ही एक झाले. दही भाताची उंडी. उंडी म्हणजे मोदक. वाटीत बसणारा तेवढा. मग काव ज्ञानोबर आहे. वाटीत मोदक जरी केला तरी तो पोटातच जायचा ना. मोकळा जरी ठेवला तरी तो पोटातच जायचा. अशा रावळ्याला काय सांगावं नाही कळालं.
हे चातुर्य आहे श्रीचं. मोदकाद्वारे आलेला ताट वाढताना तो ताट साबराभरी गोड दिसलं पाहिजे ना, म्हणून ज्ञानोबा किती चतुर होते हे आपल्याला कळालं पाहिजे. दही भाताची उंडी, उंडी म्हणजे वाटीत टाकून बनवलेली उंडी, हे सुगरणीचं कार्य आहे. म्हणून दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. पण पक्षा तू खोटा बोलतो, लबाड आहे. जिभा पडे त्याची गोडी सांग वेगी, माझ्या जीवाचा जीवला कोण. मी तुला केव्हाची बडबड करते. जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा, भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवानु नावडे वो. अनु म्हणजे कण. जिवे अनुसरली अजूनी का नये, इतका देव आवडावा. श्वासाश्वासाला श्वास श्वास पर कृष्ण भजे, वृथा श्वास मत होवे, ना जाने या श्वास की आवना होय. म्हणून ज्ञानोबा त्याच्या पुढे आपली आवड व्यक्त करतात. कोणापुढे? पक्षापुढे. जीवा पडिये त्याची. ज्ञानोबा ती भात दिला, दही दिलं, घट्ट झालं, थंडीने ते गारटलं, छातीत गज भरलं, खाली जाईन वर येईना, मारायची पाळी आली, काहीतरी पातळ द्या लवकर. ज्ञानोबाने काय हरकत नाही, देतो ना पातळ. मग पातळ काय? अरे कामधेनू गाईचं दूध देतोय, त्याचा उल्लेख 4थ्या चरणामध्ये करतात. पहा, दुधे भरणे वाटे लावीन तुझे ओठी, दुधे भरणे वाटे लावीन तुझे ओठी, तुझे भरणे वाटे लावीन तुझे ओठी, तुझे भरणे वाटे लावीन तुझे ओठी. सत्य सांगे विठो येईल काय, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाव, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाव, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाव, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडविन पाव. काय हरकत नाही. दुधे भरून या वाटी, वाटीभर दूध देणारे, लाभ तुझे ओठी दूध देणारे. पण सत्य सांगे गोठी विठो येईल काही. खोटं बोल नको. कावळाबळाचा आटाळे. कावळ्याला एकच डोळा आहे, पण डोळा चाळी तापाडे. कोणा पाहिला? एक डोळा, पण तो सगळ्याकडे फिरतो, चलाकी करतोय. कावळा तू चलाकी करतो. रामप्रभूंनी दर्भ सोडलं होतं म्हणून तो असं झालंय. केव्हा? ते इंद्राच्या पोराने जयंताने सीतामाईला चूच मारली होती. तस एकही बाण प्राण हरली नो. सीता, माझा दर्भ कधीच वाया जात नाही. प्राण हरली नो. आणि म्हणून कावळ्याचा एक डोळा घातला तो जयंताचा. झालं का? तर म्हणून दुधे भरून ये वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठी विठू येईल काही. ज्ञानोबा तुम्ही सगळं बोलताय, काही मला काही पटत नाही. आम्ही जंगलचे प्राणी, पक्षी, आम्हाला यात काय होणार आहे? आम्हाला जांभळं, कवटं, बोरं, आंबा असं फळ असेल तर आमचं पोट भरेल. दुधाने, दह्याने, लोण्याने पोट भरणारच नाही. मग असं रानातले काही फळं द्या ना. ज्ञानोबा हो ना, देतो ना. फळाचा राजा आहे आंबा. आणि त्याचा उल्लेख ज्ञानोबा 5व्या चरणामध्ये करतात. पहा, आंबेया डहाळे फळे तुंबे रसाळे, आंबेया डहाळे फळे तुंबे रसाळे, आंबेया डहाळे फळे तुंबे रसाळे, आंबेया डहाळे फळे तुंबे रसाळे. जिरे काळी शकून सांगे, अंजिरे काळी शकून सांगे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढविन पाव,
उड उड रे गाऊ तुझे सोन्याने मढविल मंदिर काळी शकून मंदिर काळ शकून सांगे उड उड रे गाऊ सोन्याने मढविल उड उड रे गाऊ सोन्याने बडविल पाहो. ज्ञानवंत हो ना. आंबया डहाळी फळे चुंबे रसाळी आजीचे रे आजीचे म्हणजे या क्षणाला मी तुझ्याशी बोलतो त्या क्षणाला आपण संवत्सरमध्ये भगवान गणेशाच्या जयंतीनिमित्ताने या क्षणाला बोलतो. तुम्ही सगळं पाहत आहे वक्त्याकडं. वक्ता काय बोलतो? जलमता आजीचे रे काळी वर्तमान काल हा. तर पण आंबया डहाळी डहाळी म्हणजे जशी पूर्वीच्या काळी आपण आंबे उतरायचो मग भुसामध्ये पिकवायचो, गव्हात पिकवायचो, ते गवतात, तसे नाही. आंबया डहाळी म्हणजे झाडावर तो डहाळीला फाटीवर पिकलेला असावा आंबा असावा. सगळ्या फळाचा राजा आहे आंबा. आणि पिवळा धमक झाला, अगदी सगळ्या कैऱ्या पिवळा धमक झाल्या. पण मग हा आंबा उतरायला आला हे कसं काय कळायचं? जसं आपण गुळाच्या कड्या ते मळाई काढता काढता आमच्या वडील आजोबा हे करीत होते पहिले घरी गुराळ असताना. आणि मग उतरा ते त्याने चाटणी ए पोरो अरे कडे आली होत बरोबर हर हर महादेव कडे उतरटा. तसं तो सगळा आंबा उतरायला आला हे कशाचं? तिथे एक परीक्षक आहे, एक पक्षी. तो पक्षी आहे सुखदेव. सुखदेव नावाचा पक्षी आला. पिबत भागवतं रसमालयो मोहरो रसिका भोवे भाविका. तो सुखदेव पक्षी आला आणि नेमकं पिकलेल्या कैरीला त्याने चोच लावली आणि ती कैरी रसाने खाली व्हायला लागली. पिबत भागवतं रसमालयम अलयम म्हणजे रसाने युक्त असणारी. तसं ती कैरी वाहायला लागली. अरे आंबा उतरायला उतरा तर सगळा. पण आंबया डहाळी आता ती आंबे राहिले भाऊ आपले गावरान आंबे. काय काय गोड आंबे होते, काही शेपळे नाही, चिकळे नाही, स्वादिष्ट आंबट नाही, असे आंबेच नाही. अरे गाड्या गाड्या एक ट्रक माल निघत होते का आंब्यावर. मोठी मोठी आयरणी आंबे. ती हायब्रिड आली 4-5 वर्षात बस. त्याच्यात औषध टाकून पीक येतात. ते माणसासारखं राहिलं तर बरं होईल. येड्या बाबडी झाडं झुडपे ओगण्यापेक्षा तिथे फळबाग लावा, आंबा लावा, काय असेल चिंच लावा, बोर लावा, कौट लावा. शेती माझी इस्रायलची. जसं जगावर मात केली इस्रायलची तशी शेती माझी महाराष्ट्राची. झोपले ते नाही ना. ओस पडलेली पडीत पडलेली ओसाड पडसावली खाल्लेली जागा, ती जागा तुम्हाला दरवर्षी 5-25 हजाराचं 50 हजार उत्पन्न देईल. पण गाफील लोक ठला विठाला म्हणून आंबया डहाळी फळे चुंबे रसाळी आजीची रे काळी शकून सांगी. पण मग काही फळं चोसून खावा, काही फळं चाखून खावा. आता लोणचं आपण कसं खाणार आहे? आंबा कसा खाणार आहे? तो कसा जरी असला पण चोसून खावं लागेल ना. काही फळं तसे खाण्याचे. काय म्हणतात, रामफळ असेल, आधी करून पेढा असेल तर आंबया डहाळी फळे चिंबे रसाळी आजीचे रे काळी शकून सांगे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे जाणीते कोणे. ज्ञानदेव म्हणे जगती कोणे. भेटती पंढरीराणे शकून सांगे. भेटती पंढरीराणे शकून सांगे. भेटती पंढरीराणे शकून सांगे. उरे उरे गाऊ तुझे
पाहुणे पंढरीराव घरा येते पाहुणे पंढरीराव घरा येते घरा उडे गावो तुझे उड रे गावो तुझे विठोबा रखुमाई